प्रेमाचा हा गुलकंद मुरतच चाललाय, तर विनोदाचा हा गुलकंद चाखण्यासाठी सज्ज होऊया, कारण तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, हास्याचा हा गुलाब तुमच्या गालांवर खुलवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत करूया. गुलकंदाप्रमाणेच गोड आणि कूल कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, अर्थात गुलकंद सिनेमातील नीता ढवळे. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, अर्थात गुलकंद सिनेमातील गिरीश माने. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे गुलकंद सिनेमाची टीम. इनफॅक्ट नीता ढवळे यांची तर संपूर्ण फॅमिली आज इथे आलेली आहे. जोरदार त्यांचं स्वागत करूया. नीता ढवळेंचे मिस्टर मकरंद ढवळे, अर्थात हास्य महारथी समीर चौगुले. नीता ढवळे आणि मकरंद ढवळे यांची ज्येष्ठ कन्या मीनाक्षी, अर्थात मीनू, अर्थात जुई भागवत. ढवळे कुटुंबाचं जेनझी शेंडेफळ नकुल, अर्थात शार्विल आकटे. गिरीश माने यांची बायको रागिणी माने, अर्थात ईशा डे. आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र. या सिनेमाचे छायाचित्रकार उदय सिंग मोहिते सर. गुलकंद सिनेमाचा संकलक मयूर हरदास. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. गुलकंद विषयी भरपूर 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 गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एका शिक्षकानं लिहिलंय प्रेमपत्र. चला बघूया त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळतंय ते. हॅलो सई. हाय प्रसाद. हाय. तुम्हाला कल्पना आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत, आडनाव बदलणाऱ्या डे मॅडम. गेले 3 वर्ष मी त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही मला यश आलेलं नाहीये. जगाने साथ सोडली, पण एका गोष्टीने माझी साथ नाही सोडली. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. प्रसाद, तुझे अनंत उपकार आहेत रे. आजपर्यंत 9 आवृत्त्या तुझ्या आलेल्या आहेत. 9 वेळा मला तोंडावर पाडलेला आहेस तू. आता या 9 आवृत्त्यांची एकत्रितपणे होळी कशी करायची असा विचार करत करत असताना तू 10वी आवृत्ती आणलीस. या 10व्या आवृत्तीत काहीतरी स्पेशल आहे. तुला माहिती आहे काय स्पेशल आहे? आधीच्या 9 आवृत्त्यांमध्ये तुम्ही कसे मी दिलेले फंडे व्यवस्थित वापरलेले नाहीत ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि एक नवीन फंडा दिलेला आहे. क्या बात आहे. तो नवीन फंडा काय आहे माहिती आहे का? तो असा आहे की तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एक निनावी पत्र पाठवा, तरी ती मोहरून जाईल. तुम्ही फक्त तिच्या समोर जायचं आणि मीच तो असं म्हणायचं, ती तुमच्या मिठीत. क्या बात आहे यार. काय करायचं? एरवी तुझ्यावर विश्वास ठेवला नसता, पण मंजिरीने स्वतःहून मला फोन केला आणि सांगितलं ही 10वी आवृत्ती स्पेशल आहे, तिच्यावर विश्वास ठेव. तिच्यावर कसा विश्वास ठेवणार नाही? तिचं प्रत्येक बोलणं खरं वाटतं, जेवढं तुझं प्रत्येक शब्द ह्यातला खोटा आहे. पण हे जर टिप्स दिलेस ना तू की निनावी पत्र पाठवायचं, ती मोहरून जाईल, समोर जायचं, मीच तो मिठीत, यासाठी मी खरं तर तिकडे मला तुला मिठी मारायची आहे. मी आता तिकडे जाणार आहे. पत्र ऑलरेडी तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सकाळी तिने मला फोन केलेला आहे, मॅडमनी प्लीज मला तुम्हाला भेटायचंय, काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. मी आत्ता जातो त्यांच्या समोर आणि मॅडम बाजीगर दिल वालों का मैं दिलबर, बाजीगर मैं बाजीगर, दिल वालों का मैं दिलबर. सर सर काय करताय? 1 मिनिट, हे काय घातलंय तुम्ही सगळं? असं बोलता बोलता हे काय कुठून आणलं? काय हे? सॉरी, ते नाटकाची रिहर्सल सुरू आहे ना लहान मुलांची. पण मग इथे का घालून त्याची आलाय? प्रॉपर्टी इथे मी ठेवली होती. हो, बाजीगर एक चुरस कथा असं एक नाटकाचं नाव होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्या नाटकातच मी होतो. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं. 1 मिनिट सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय.
नाही मॅडम प्लीज, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मी आधी बोलणार. बरं तुम्ही बोला नाही तुम्ही बोला. प्लीज. मॅडम तुम्ही बोला ना मॅडम. नाही आता तुम्ही बोला. नाही तुम्ही बोला ना मॅडम. नाही तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही. नाही नाही नाही, बोलतो बोलतो बोलतो. नाही, नाही. अरे थांब ना, संपवू नका बोलतो यार. प्लीज प्लीज थांब ना यार, संपवू नको. होय. बोला ठीक आहे तुम्ही बोला. बोला सर लवकर, मला महत्वाचं बोलायचं आहे त्यानंतर. मीच तो. अं? मीच तो. काय प्रसाद काय आहे, अजून मिठीत नाही. ए, सर काय काय होतंय सर? मीच तो. काय बोलताय सर तुम्ही? तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ना. हो सांगायचं आहे. मग तुम्ही असं महत्वाचं काहीतरी सांगायचं असल्यासारखं मला सांगायचंय करत होतात आणि मीच तो एवढंच बोलायचंय तुम्हाला. नववी आवृत्ती सुद्धा गेली कचऱ्यात आता. तर कोणाशी बोलता तुम्ही? मला काही कळतच नाही सॉरी तुमचं. मॅडम, तुम्ही का चिडला तेवढ्या? प्लीज प्लीज मॅडम प्लीज बसा इकडे. Please. तुम्हाला तुमची मस्करी करून झाली असेल तर मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाही मॅडम प्लीज बोला, तुम्ही बोला. सर काल आपल्या शाळेत एक घृणास्पद लांछनास्पद गलिच्छ गोष्ट घडली आहे. म्हणजे काय घडलंय? एका गुलछबू वृत्तीच्या निर्लज्ज माणसाने निनावी प्रेमपत्र पाठवलंय सर. सर सर आत्ता तो माणूस जर समोर आला ना तर मी चपलेने कुदवेन त्याला. ये असं चपलेने कुदवेन, खरंच सांगते. डोक्यात ना माझं. आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला आय एम सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? जनरल तुम्ही का सॉरी सर एक मिनिट. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे सर. जगात कोणाचंही काहीही घडलं तरी माझ्यामुळे घडलंय असं तुम्हाला का वाटतं? एवढे चांगले का आहात तुम्ही? तुम्ही प्लीज चिडू नका मॅडम. बरं ठीक आहे मला सांगा, तुम्ही पुरुष आहात? हा? हो आहे पुरुष आहे. हो म्हणा ना. हा काय प्रश्न आहे म्हणून मी हसलो. हा काय प्रश्न असं? बरं ठीक आहे एक मिनिट. तुम्ही पुरुष म्हणून मला सांगा, तुम्ही हे असलं गलिच्छ पत्र एखाद्या स्त्रीला लिहाल? नाही ना? नाही पण मॅडम मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, त्या पत्रात गलिच्छ असं काही नाही आहे. हा? म्हणजे नसावं असं मला, कारण तुम्हाला कोण तसं पाठवेल ना पत्र, म्हणजे असं मला जनरल. मला कसं माहित तुम्ही लिहिलंय पत्र? सांगा मला, तुम्ही लिहिलंय का पत्र? तुम्हाला त्या पत्रात काय आहे हे कसं माहित? सर तुम्हाला ना माहित नाही, अशी माणसं इतकी आहेत ना जगात. मी शोधून काढणार आहे. ओके ओके मॅडम ओके. तो कोण आहे हे मी शोधून काढणार आहे. कारण कसं असतं ना, चोराच्या मनात चांदणं असतं. तो समोर आला ना मला बरोबर कळेल. असा घाबरलेला चेहरा बघितला, असा पांढरा फट्टक घाबरून चेहरा पांढरा फट्टक पडलाय, घाम फुटलाय असं दिसलं ना की मला. तुम्हाला का घाम आलाय सर? नाही जनरल आणलाय म्हणून वापरला, अदरवाईज नसता वापरला. ऑपरेटिव्ह आहे म्हणून वापरली, तसं काही नाही आहे. आय एम सॉरी. झालात सुरू? सॉरी मॅम. कळलं मला तुम्हाला का घाम फुटलाय. का घाबरलाय तुम्ही की मी एवढी चिडली आहे, माझ्या बरोबर इतकं काहीतरी वाईट घडतंय आणि तो माणूस समोर आला तर मी त्याला केवढं मारेन हे तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही घाबरलात. आणि तुम्ही किती चांगले आहात हो तुम्ही. एवढे चांगले का आहात तुम्ही? तुमचा हा चांगुलपणा आहे ना मला खूप आवडतो. आणि त्याचाच मला राग पण येतो. किती चांगलं असावं, किती चांगलं असावं माणसाने. प्लीज शांत बसा प्लीज नाही, प्लीज मॅडम. चोराच्या मनात चांदणं असतं ना हे बरं आहे. मला बरोबर ओळखता येईल. बरोबर आहे ना सर? असंच ओळखायचं ना. ऍक्च्युली म्हणींचा माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लहानपणापासून म्हणींना 0 मार्क मिळालेले आहेत मला. एकदा तर मी अंथरूण पाहून पिठावर रेघोट्या अशी म्हणलेली. म्हणजे मला ते एक्झॅक्टली कळत नाही म्हणींचं, त्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट नाही करू शकत. प्लीज प्लीज. सर पण माझं म्हणणं आहे की या माणसाला पत्र लिहायची हिंमत होते, मग नाव का नाही लिहायचं?
बरोबर आहे. हिम्मत आहे ना एवढी, मग नाव पण लिही ना, निनावी पत्र का पाठवायचं? कदाचित त्याचा हेतू चांगला असेल मॅडम, म्हणून मला असं वाटतं मला काय तुम्हाला कसं माहित? तुम्ही का दुसऱ्यांची बाजू घेताय सर? बाजू नाही घेते मी. पत्र बघितल्यावर मला असं वाटतं की तो एक सज्जन माणूस असा. बघितलंय तुम्ही पत्र? आता जस्ट थोडा वेळ. मी तुम्हाला दाखवलंच नाहीये अजून पत्र. मी हे पत्र तुम्हाला इतका वेळ दाखवलं होतं का? हो हे पत्र आहे का ते? हो ऍक्च्युली हे पत्र बघून मला जनरल सांगतो की जो लिहिणारा माणूस आहे तो साधा सरळ असावा असं मला वाटतंय. मध्यम उंचीचा असावा, म्हणजे एकदम उंच पण नाही, एकदम असा पण नाही. तो दिसायला मदनाचा पुतळा जरी नसला तरी एवढा पण नसावा. पण हा म्हणजे संसार मात्र तो उत्तम करू शकेल असा वाटतोय. या एका पत्रावरून तुम्हाला एवढं सगळं वाटतंय त्या माणसाबद्दल? आणि मी अंदाज लावला. चुकलाय मग सर तुमचा अंदाज, चुकलाय तुमचा अंदाज. हा माणूस चांगला असूच शकत नाही सर. हा माणूस ना एक भित्रा गलिच्छ माणूस आहे. नाही हे असं नका म्हणून त्याला. मी हे पत्र नोटीस बोर्डवर लावणार आहे. नाही नोटीस बोर्डवर कशाला लावताय तुम्ही? काय अक्षर आहे हे अक्षर कसं नसावं याचं उदाहरण म्हणून मी हे नोटीस बोर्डवर का माझं बोबाटा होईल सगळं होऊ द्या. नाही त्या माणसाला कळू द्या अरे त्याची यार. चूक. अक्षर आहे सर. बरोबर आहे. शी. हे ऍक्च्युली कसं असतं की हल्ली आपण टायपिंग करतो ना मोबाईलवर, त्यामुळे लिखाणाची सवय आपली गेलेली आहे, त्यामुळे कदाचित झालं असेल असं. पण एक तुम्हाला सांगू का, ज्यांचं अक्षर वाईट असतं ना त्यांचं हृदय शहाळ्यासारखं गोड असतं. ते शहाळ मी फोडेन, त्याचं खोबरं खवेन आणि त्याची चटणी बनवेन. कळलं ना? मॅडम नमस्कार. बोला, तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहिली या? लवकर सांगा कोणी चिठ्ठी लिहिली या, नाही त्याला टायरात घालून त्याचं ढुंगाण सुजावलं का नाही मी नाव बदलून टाकीन मी. बोला, कोणी चिठ्ठी लिहिली तुम्हाला? नाही माहिती म्हणून तर तुम्हाला बोलवलंय ना. होय ना? नाम्या, बर्फ घेऊन या आतमध्ये. बर्फ? बर्फाची लादी. बर्फाची लादी? तुम्ही बर्फाची लादी घेऊन फिरता? मी घेऊनच फिरतोय. बायकासनी चिठ्ठा लिहिणारा जर मला गावला का नाही, पहिलं मी बर्फवाल्याकडे जातोय, बर्फाची लादी घेतोय, मग ती घेऊनच इकडे येतोय. त्याच्यामुळे मी त्याला 0 मिनिटात पकडत असतोय बघा. आता सोडतच नाही. पोलीस कसे आले? पोलीस कसे आले? असे म्हणजे सर मला भीती वाटत होती सर. म्हणजे हे असं अचानक निनावी पत्र येणं, उद्या जाऊन काय होईल काय माहिती. मला रस्त्यात कोणी पकडलं, माझ्यावर काही हल्ला बिल्ला, मला भीती वाटत होती. पत्रांनी नाही होत असं काही. मॅडम कंप्लेंट. टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. मला भीती वाटते खरं. 0 मिनिटात हुडकून काढतो का नाही बघा, त्याला मी ढुंगाण सुजावणारच त्याचं मी आज. त्याला सोडत नसतोय मी आज. मला ही चिठ्ठी, माझ्या स्वतःच्या बायकोला चिठ्ठी लिहायचा हो एक जण, प्रेमाच्या चिठ्ठ्या. काय? मग बायको आता त्याच्यावर राहते. अहो, बायको आता त्याच्यावर राहते. ठीक आहे, हरकत नाही. एवढा खर्च केला लागला मी. हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम. काही प्रॉब्लेम नाही, सहज बोलून गेलो मी. तो कोण आहे? ह्याला घ्या आतमध्ये घे. प्लीज सोडा ना सर त्यांना प्लीज. लिहिली का तू? एक नाही, चिठ्ठी लिहिली का? सांग नाही तर घालीन बांबू. चिठ्ठी होय लिहिली. असं नाही. एक मिनिट सर. लिहिली का सांगायची? 1 मिनिट सर. एक उगाच तुम्ही त्यांना बोलू नका, त्यांची काहीही चूक नाहीये. अहो, ते नाही चिठ्ठी बिट्टी लिहू शकत. काय जिगर लागतं चिठ्ठी लिहायला. अहो, ते पेदरे आहेत खरंच. काय बोलताय तुम्ही? पेदरा आहे? काय बोलताय तुम्ही? नाही आहात का सर? नाहीये मी पेदरा. मी लिहू शकतो प्रेमपत्र. तुम्ही 3 सेकंद तरी एका स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकता. का नाही बघू शकणार? बघू शकता. बघा. असं नका करू तुम्ही. एकदम मला हे होतं, तुम्ही एकदम असं हे नका बघितलं? करू. बाई तुम्ही थांबा, तिकडे बसा जरा. ते नाही काही करू शकत. तुम्ही तिकडे बसा, मला माझं काम करू द्या. होय. तुम्ही त्यांना तुम्ही उगाच एक काम करा, तुमच्या शाळेतली जेवढी पुरुष आहेत की नाही सगळ्यांनी इथं घेऊन या. का? सगळ्यांची अक्षर चेक करू तुम्ही आता. हा अक्षर? सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करतो का होतोय की ना बघा. 0 मिनिट. ऐ ग, हात गेला, लिहू नाही शकत आता. हात गेला, 1 महिना लिहिता नाही येणार आता. काय झालं? मला ते मगाशी म्हणालो ना विटॅमिन ते कोसळलं आणि ऐक गावला बघा. काय हा ह्यानं चिठ्ठी लिहिली तुम्हाला. हे बघा, हे खरंच नाही चिठ्ठी लिहिली. यानं चिठ्ठी लिहिली तुम्हाला. नाही कशावरून नाही म्हणजे बेन्या, मी जेव्हा म्हणलं सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करायचे, हातावर पडलेच होय. नाही मी खरंच हात दुखतोय माझा. खरंच कबूल कर, चिठ्ठी तू लिहिलीस की नाही? मी हा, बायकांना चिठ्ठ्या तुझ्या व्हायला बायकांना चिठ्ठ्या लिहितोय. नाही लिहिली मी. नाही लिहिली. बोल. नाही लिहिली. हे बघ मी पेपर मध्ये तुझा फोटो देईन नाही. आणि लिहिन अमुक शाळेतला एक मास्तर बायका पळवे आहे म्हणून. बायका पळल्या. बोल, तू चिठ्ठी लिहिली की नाही? हे बघ, हे बघ. बघ घालीन बाबू चिठ्ठी लिहिली का? आला बर्फ आहे ना त्याच्या आईला, तुला आता बर्फावर झोपावं लागणार नाही. बरोबर मान्य करशील तू आता. बोल, चिठ्ठी लिहिली की नाही? हो. खरं सांग. हो, मी लिहिली चिठ्ठी.
मी मॅडमना निनावी पत्र लिहिलं, कारण गेले 3 वर्ष मॅडम मला खूप आवडत आहेत, खूप आवडतात. म्हणजे भावना त्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या खूप प्रयत्न केला मी. शेवटी मी एक दळभद्री पुस्तक ते वाचलं कुठलं तरी, त्याच्या मागे लागलो आणि मी पत्र दिलं. मी मान्य करतो माझ्यातून गुन्हा घडला, मला शिक्षा द्या. याला घ्या आतमध्ये, याला आतमध्ये घ्या. ए, याचा- थांबा. मला तक्रार मागे घ्यायची आहे. मॅडम तुम्ही विचार करा, ग बसा. हे बघा साहेब मला तक्रार नाही करायची आहे. सॉरी तुम्हाला त्रास दिला आणि थँक्यू तुम्ही लगेच मदतीला धावून आलात, पण मला तक्रार मागे घ्यायची आहे. बाईंनी तक्रार माग घेतली म्हणून सुटलायस. पुन्हा जर कुठल्या बाईला चिठ्ठी लिहिलीस का नाही, चल. किती कराल? मॅडम ऍक्च्युली किती कराल शाळेसाठी? हा, शाळेची बदनामी होईल, पेपरात वाईट साईड छापून येईल, छिथू करतील शाळेवर सगळे. म्हणून एवढं सगळं तुम्ही स्वतःवर घेतलं. शाळेचा नाही. किती चांगले आहात हो तुम्ही. कसे म्हणजे नाही. तुमचं काय करायचं? तुम्ही माझ्या आईच्या पोटी का नाही जन्माला आला? त्याने काय झालं असतं? आपण सख्खे भाऊ बहीण झालो असतो. हाडगा. बरं सर, नाही मला नाही ऐकायचं हे. नाही मॅडम तुमचा गैरसमज होता. नाही मॅडम, नाही मॅडम. आपण चांगले मित्र तरी आहोत. हो पण ते आणि ते भाऊ ते नाही पाहिजे मला. बरं आपण मित्र आहोत. हो मित्र आहोत, आहोत ना? जवळचे मित्र आहोत आपण. मला इतक्या जवळचे आहोत की कधी असं म्हणजे प्लीज. आता एवढं तुम्ही केलं शाळेसाठी. होय. माझ्याकडून तुम्हाला एक ट्रीट. डेटवर याल माझ्या बरोबर? याल का? तुम्ही विचारताय मला डेटवर याल का म्हणून? डेटवर काय प्रियकर प्रेयसीनीच जायला पाहिजे असं काही नाही ना. ऑफकोर्स. कोणी जाऊ शकतं. हो. मित्र जाऊ शकतात, Yes. अख्खी फॅमिली एकत्र जाऊ शकते, मित्रांचा ग्रुप जाऊ शकतो. हो ऑफकोर्स जाऊ शकतो. जाऊया ना मग. अक्षर जाऊया या. टकमक पाहुनी तुझ्या डोळ्यात धडधड वाढते कशी ग उरात प्रिय चल हो दे कहर चल 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 जाऊ डेटवर. जोरदार टाळ्या. अतिशय गोड परफॉर्मन्स, अगदी गुलकंदाप्रमाणे. किती मस्त. ऐकूया या गुलछबून विषयी आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. तर मन कसं जिंकावायचे लेखक प्रसाद ओक. वा, गणेश सागड्यांची संकल्पना. समय पुस्तकाच्या सुरुवातीला एका फार मोठ्या लेखकाची प्रस्तावना आहे, ती तू दरवेळेला मिस करतोस आणि त्यामुळे असे घोळतात. सुरुवातीला असं लिहिलेलं आहे की तू जर कुणालाही धरलंस ओलीस तर मिठी मारायला येतील पोलीस. श्याम बांगर. पण हे कॉम्बिनेशन ऑलवेज रंजक ठरतं या मंचावरती, तुझं आणि ईशाचं. मस्त, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली. थँक्यू. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, अरुण दादांनी दिली आहे आपल्या मित्रांना बर्थडेची पार्टी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची महाथाळी अनुभवण्यासाठी. जी चाखण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. अरे बराबर 3 खुर्च्या खाली आहे. काय म्हणता आंटी? नमस्कार. अरे आहे ना? बरं काय मग लय दिवसानंतर आला तो तुम्ही? हा नाही ते काय आजकाल आहे ना आम्ही घरीच जेवण बनवून राहिलो. हा का? हो ते ट्रम्पने टॅरिफ वाढवला नाही ना. हा. काय?
ट्रम्पने टॅरिफ वाढवलं ना तेव्हा मंदी येणार आहे त्याच्यामुळे आम्ही घरामंदीच जेवण बनवतो. होय काय होय. ए गरम पाणी आण रे. पुढं मग पुढे काही नाही. हे काय आमच्या आज हे तयार होऊन आले एकदम. आईला आज जोरदार आंघोळ झालेली दिसते मग. हा आंघोळ मस्त केले. आज मी साबणाने आंघोळ केले आणि सगळे अंगाराची छान सुगंधी पावडर पण टाकले. या दोघांना इकडे घेऊन आलोय मी नी. का हो माझा वाढदिवस आहे. आईला तुमचा पण वाढदिवस असतो का? माझा पण वाढदिवस असतो म्हणजे मी माणूस नाही म्हणजे माझी वाढ होत नाही. नाही होत तसं नाही. मस्करी केली हो मस्करी केली. सॉरी सॉरी. वाढदिवसाच्या दिवशी मस्करी कराल तुम्ही? नाही ते बरोबर आहे. ज्या गोष्टीची वरच्यांची मस्करी केला नाही तो आज दिवस आहे हो हो आणि परत त्याची मस्करी करता वाय तुम्ही. सॉरी सॉरी. काय तुम्ही? बसा हो बसा 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 ना. चला बसून घेऊ. अच्छा रे बच्चा. काय मग भाऊ काय 12 वर्षाचे झाले काय? 12 वर्षाचा मी. तुमचा 12 वर्षाचा. नाही, तसं नाही. अरे कशी बोलते? 49 झालेत मला. किती? उकून 50 नाही. तुम्ही चुकून 50 वर्षाचे झाले. मस्करी. बसा, बसा, मस्करी. अरे भाऊ, अरे मस्करी करून राहिला त्या. मस्करी केली बस. त्यांचा स्वभाव माहिती त्या आहे का? पैसे तुम्ही मगापासून 4 वेळा उठले त्या पैसे. ऐका ना, ए, ताट घेऊन जा. अंडे हा. दणकून भूक लागली आहे, दणकून. 3 राईस प्लेट. 3 का? तीन. ए, 3 राईस प्लेट सांग. हा, इंद्राज गरम बलती गरमाट आहे. नाही तुम्हाला वासऱ्यानं सांगत होतो दुसरीकडे जाऊया. इकडे पंखा नाही काय नाही इकडे आलंय जेवायला. होय काय वसाड 60 रुपयात पुढे जेवण मिळणार आहे. अरे मी पार्टी देतो अरे ना. हो 180 रुपयात पार्टी होते. हा, काय कमी नाही. आहे मला सांग उलट आपण. अरे वा 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 जेवण आणला. क्या बात आहे. अरे त्या अरुण भाऊ, तू हे घे, घे. तू घे. तुम्ही सुरू करा. घे ना तू. अरे तुम्ही सुरू करा. तुझा वाढदिवस आहे ना हा. पण पार्टी कोण देते? तू देतोय बरोबर आहे. तुम्ही सुरू करा. घे ना पण नाही. आज त्याच्या मान त्याला बोलू दे. हा. तो जे म्हणेल ते. हा. तुम्ही अरे माझं ताट येते. वाढदिवस आहे. मी काय म्हणतो पण पहिला घास मी अर्नाला भरवणार हा? अरे बाप रे जेवण लयच गार आहे रे. अरे पैसे घेतात आणि असं थंड जेवण देतात. गरम तरी पाहिजे होतं ना. हो. 3 भाई ना. तेव्हा आलो तू ताटाला. अरुण भाऊ ते बघ बरं, जेवण गरम आहे का थंड आहे बघ बरं. हा म्हणजे ठीक आहे. असं एवढं पण गरम नाही पण असं ठीक आहे. ओके. याला काय अर्थ आहे ना आपल्याला गार जेवण द्यायला ना ठीक आहे. हा. पण आज बर्थडे व्हायला थंड जेवण. वास्तविक ना तू गरम जेवण माग. त्या आंटीला बोल गरम जेवण दे. अरे तू ग्राहक आहेस आणि ग्राहक राजा असतो. राजा कळलं काय तुला हा? आणि त्याच्यात तुझा आज वाढदिवस आहे. गरम जेवण द्या. काय म्हणशील? गरम जेवण द्या. पण असं कसं बोलू शकतो? अरे बोलायचं काय? मला सांग, आज अरुणचा वाढदिवस आहे का अरुणला थंड जेवण वाढदिवस आहे? असा पण दिवस असतो? नसतो ना मग बोल तिला. आंटीला ये मला गरम जेवण दे नाही तर ताट फेकून देन. बरोबर कर. एकदम ताट फेकून बिकून नंतर का काय अपमान सहन करतो का? अपमान सहन करतो का? आजपर्यंत कोणाच्याच वाढदिवसाला अरे तुमचा पण वाढदिवस असतो का असं कोणी बोललेलं बोललंय नाही. अरे त्या कुत्र्यांचा वाढदिवस असतो ना त्यांना पण कोणी असं बोलत नाही. कुत्र्यापेक्षा बदतर समजून राहिली ती बाई तुला. हा, बोलायला मी बोललो असतो पण आज तुझा मान आहे, तू बोललं पाहिजे ना. आज माझा वाढदिवस असता मी बोललो असतो. तुझा वाढदिवस आहे ना तू बोललं पाहिजे. अरे धडधडीत दिसून राहिलं पण? हा, की त्या बाईला माहिती आहे बाबा की तुझा वाढदिवस आहे तरी थंड जेवण देते, मुद्दाम करते. गरम जेवण. मी असतो ना ताट असं तोंडावर फेकलं असतं. बोल काहीतरी कर. वाद झाला तर थांब. इकडे रे. इकडे. हे बघ इकडे बसायला. इकडे ये तू. इकडे. इकडे. काय झालं छोटू? छोटू कोणाला बोलता तुम्ही? छोटू आहे मी छोटू दिसतो तुम्हाला. विषाची परीक्षा घेऊ नका. विषाची परीक्षा घेऊ नका. अहो तुम्ही काय नाही एवढं स्वतःच्या अंगाला लावून घेता. तुम्हाला नाही याला छोटू म्हटलं. अख्खं जग याला छोटू म्हणतं. त्याला विचारलं काय झालं छोटू? काय झालं? काय झालं? हे जेवण आहे. जेवण आहे.
एवढं थंड जेवण, थंड कसं आणलं जेवण एवढं? काय रे गरम आहे गरम आहे. काय गरम आहे वसाऱ्या? गरम आहे. ही चपाती गरम आहे, हा भात गरम आहे, ही भाजी गरम आहे, हा गरम, गुल्लारसा गरम, गुल्लारसा गरम. अरुण भाऊ हळू हळू ऐक ना. ए, अरुण भाऊ उल्हारसा नाही रसगुल्ला असतो तो. रसगुल्ला ठीक आहे. गरम आहे का? बरं. अरे पण वसाऱ्यानो, जी गोष्ट थंड द्यायची ती गरम कशाला दिली? जरा तुम्ही आरण्या 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 जरा श्वास घ्या हळू. एवढं टना काय उडताय जरा थांबा. आरण्या चिडू नको, आरण्या चिडू नको, चिडू नको, चिडू नको, सगळा पाक गरम हाताला लागलाय. चिडू नको, चिडू नको. ओ, अरुण भाऊ बरोबर नाही ना असं. राज चिडू नये. चिडू नये. अरे चिडू काय चिडू नये वसाड. यांना मस्ती आली वसाड. इकडे इकडे बघ. ही सगळी ताट घेऊन जा, गरम ताट घेऊन ये, चल. नाही आंटी 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 आम्हाला थंड चालेल. आम्हाला थंड चालेल. आम्हाला चालेल. हे काय याच्या वाढदिवस आहे, याला गरम द्या भाऊ. आम्हाला ओ अरुण भाऊ, अरे शेवटी अन्न आहे रे, असं बोल नाही ना. अन्नाबद्दल असं बोलशील? बोलायचं नाही. नाही ना. वसर तुम्हीच बोललात ना. अरे आम्ही तुझ्यासारखं जर बोललो तर आमच्यात आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यात काय फरक राहील? अरे काय? म्हणून उलट बोलतोय आम्ही. आता आपण जर तिघजण बोललो गरम जेवण दे, तर तुझा अपमान नाही होणार. मग तुझा वाढदिवस आहे, तुला मान आहे. आपण ते माझ्या खूप लक्षातच नाही. मग बोल 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 त्याला बोल, त्या पोऱ्याला बोल. ए वसार इकडे, इकडे वसार. ए ताट गरम घेऊन ये. छोटू जा गरम जेवण आण. पण आंटी गरम आहे ते. छोटू गरम जेवण आण. या माणसाला आता मी गरम गरम जेवण खायला घालणार. लय चिडलेत वसार. चिडू दे. काय बरं तू अजून आवाज वाढव. हा तुझा वाढदिवस आहे, तुझ्या कोणीच काही वाकडं करू शकत नाही. अरे तू कोण आहे? ग्राहक आहे तो, आणि ग्राहक हा राजा असतो, लक्षात ठेव. राजा. वसार तुम्ही कोण आहे? आम्ही शिपाई. अरे मग तुम्ही पण बोला जरा. आम्ही आज तुझा दिवस आहे, तू बोललं पाहिजे. आज्ञा तुझा. ऐका बोललं पाहिजे. हा. आंटी हा शेव आहे गाड्या तुमच्या आहे ना, आवडतंय ना तुम्हाला? हो. जादा थंड नाही आहे ना. मी काय बोलतो, मला पण थोडीशी भूक लागली. डुरुक डुरुक पोटातून आवाज येतो. मी थोडी टेस्ट करू काय भाजी? नाही, आता गरम जेवायचं. त्या ताटाला हात लावून मग हा. तुझ्या मान आहे ना, तुला गरम पाहिजे. हे बघा. आज्ञा, कुकर आलो कुकर. अरे कधी वाचाऱ्या? त्याच्यामुळे तुला गरम गरम जेवण येईल आता. पर कधी येणार ते जेवण आणि कधी येणार त्याच्यात काय मजाच. हान हान वाचाऱ्या, हान. अरे वाचाऱ्या! ताट गरम आहे, जेवण कुठं आहे त्यातलं? तुम्हीच बोला ना गरम ताटाना. येडा बिडा झालाय का रे? हा? तिथं माणूस टक टक करते मग आपासून वांग्यासारखा उडतय तिकडे. तू काय हे आणशील वय ताट? जेवण कुठे त्याच्यात? जेवण घेऊन ये, चल. ताट गरम आणलाय, ताटात जेवण नको. अरे नाही, खरं म्हणजे ना तुझी चूक आहे. माझी चूक आहे. नाही तर काय, तू काय म्हणलास मला गरम ताट द्या, गरम जेवण बोललास काय? बुवा ताट थंड चालेल पण जेवण गरम द्या असं बोललास. तुमचं ऐकलं ती माझी चूक झाली वाचाड्यानो. वाढदिवसाच्या दिवशी मी उपाशी, तुम्ही जेवताय वाचाड्यानो. अरे मित्रापेक्षा दुश्मन बरे वाचाड्यानो. चल असं दे रे. चटणी मस्त आहे चटणी. चटणी चांगली अरे आवडली का तुम्हाला चटणी? कमाल आहे. शेवटची राहिली होती ती तुम्हाला वाढून टाकली. मला थोडी चटणी तरी देता. चटणी थंड असती, ती नारड्या खाली उतरणार आहे तुमच्या. हा? इथं येऊन नुसतं थै थै वांग्यासारखा उडतय माणूस. चला उठा, लय झालं जेवायचं. दादा तुमचं झालं ना हा, जेवण? झालं. चला, उठा. उठा कुठा पैसे मी द्या देणार, मला जेवण पाहिजे. काय म्हणले? मला ते पैसे देणार आहे का नाही? पैसे द्या. हा? जेवण टाका. 3 ताटाचे पैसे द्यायचे लवकर. 2 ताट देणार मी. मग तुमच्यासाठी 1 ताट गरम केलं तर त्याचे पैसे कोण देणार? हा? पैसे काढा लवकर. तुम्ही निवांत खा, तुम्ही निवांत खाता. पैसे काढ. येतो ना, देतो. मोजताय का? गणित करणार आहे का तुम्हाला? हा?
परत यायचं नाही तर खानावळीत आधी सांगते मग. बस जेवण चांगलं होतं पण वा मस्त कमाल कमाल. लय भारी. आंटी चव आहे तुमच्या हाताला हा? थँक्यू कमाल कमाल. थँक्यू दादा. आहा ए पोरा, मला थोडं बडीशेप देऊ काय? अरे हो पण बडीशेप थंड असते ह्याला गरम लागतं. गरम पाहिजे मला दे मला दे. वाचड. अरे हो थांब. वा वा एकदम गरमागरम परफॉर्मन्स. बघूया हा सरस काय म्हणतात प्रसादा. मला ही खानावळ बघायची आहे ज्याच्यात रसगुल्ले गरम वाढतात. म्हणजे आणि अरुण गुल्लारस म्हणणारा तू एकमेव नग असशील, पण अरुण ती जी गुल्लारसमध्ये हात बुडवल्यानंतरची जी रिॲक्शन होती ती मी आयुष्यभर नाही विसरणार. अशक्य रिॲक्शन होती, अशक्य. आणि तुमच्या तिघांची साथ नेहमीप्रमाणे. दत्तू पण मस्त, मजा आली पण तू. मंडळी, सासरच्या लोकांसोबत भांडण करून आली आहे शितली. शंकरासमोर ठेवणार आहे नवीन प्रस्ताव. चला बघूया यावर शंकराची काय प्रतिक्रिया येते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. होय होय अरे होय अगं बस की आता संपवते होय गावातली सगळी दगड. संपवणार आहे, ट्रक भरून घेऊन येणार आहे दगड, सगळे दगड संपवणार आहे. मी गावातलं माझं डोसकं फिरलंय, मला लय राग आलाय आता. त्यो राग नदीवर कशाला काढतीयस? तुला नदी दिसती ती? नदीच आहे. नदी नाही आहे ती. ही आहे का नाही, ही माझी सासू, यो माझा सासरा, ही आहे का नाही माझी ननंद, आणि त्यो तिथं बघ त्यो माझा नवरा. होय होय बाय झाला तरी काय? शिकले काय सांगू तुला शिवले, काय झालंय, माझं डोसकं फिरलंय. काय झालं? नाही कुणला माझी किंमतच नाही. असं मला रोज दाखवून देतात की मी परक्या घरात ना आल्या म्हणून. बाबू त्यांना काहीच पडले नाही ग माझी. बाबू एवढं झालं? काय झालं? काय झालं सांग मला. काय माझी ननद आहे ना, ननद हो माझ्या पाचीला पुजल्या. पोटशी आहे म्हणून माहेरपणाला हिता आली, घरी आली माझी सासरी. होय होय तर लय त्रास देते, खूप त्रास देते मला. शिवले तुला तर माहित आहे मला आंब किती आवडतात. होय मला माहित आहे. मला आवडतात ना म्हणून आमच्या ह्यांनी माझ्यासाठी 2 डझन आंबा आणलं. मला म्हणले मस्तपैकी सगळ्यांसाठी आमरस कर, आपण आमरस पुऱ्या खाऊ. मग पण मला आमरस नाही आवडत, मला आंबा आवडतोय अख्खा चोकून खायला. होय, होय. म्हणून मी काय केलं, एक आंबा का नाही बेडरूम मध्ये ठेवून दिला. तर आमरस करायच्या वेळेस ही गेली बेडरूम मध्ये, वरने आंबा आणला आणि म्हणते आई एक आंबा वरच राहिला वहिनीच्या बेडरूम मध्ये, गरज आहे त्या? आहे का तिला काय गरज? लई तू तर तोंडी आहे ती. आंबा चोरून आणला माझ्या बेडरूम मधनं, माझं डोसकं फिरवती. 4 दगड हाण तिला. 4 दगड तुझ्या तर असं आंबा नाही देतोय तर एवढ्या जोरात मारणार इकडून शितले शितले आकडाला शितली शितली करत. शितले शंकर्या 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 काय झालं रडायला? हा? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी, बॉबी आणल्यात इथं. आयो बॉबी आणल्या व्हय. तुझ्यासाठी नाही आणल्यात. माझ्यासाठी थोडस ईश आणायचं होतंस. काय झालं, बॉब्या नाही आवडल्या वय? फॅप्सी आणू का? काय झालं? शितले काय झालं, रडतीये कशाला? बस बस बसून तू बस की, बस शितले बस. तू बस की इथं. काय झालं शितले? मला लय त्रास होतोय शंकर्या, माझ्या सासरी मला लय त्रास होतोय. काय झालं? हाताला घट्ट बघ किती किती पडले, माझ्या हाताला घट्ट पडलंय. बघू बघू बाबू कडक झाल्या. तू बघ की कडक झाले, असं करून करून बघ कडक झाले हात तिचे. हाताला घट्ट पडली ती होय तुझ्या? कसं कसं काय काय झालंय नेमकं? वाटायला लागतंय मला रोजच्या रोज. आपण तुझ्या तिकडे सासरी मिक्सर आहे ना? सगळं आहे. मग माझी ननंद आली ना घरी, ती पोटूशी आहे तर तिला त्रास होतोय म्हणती, मिक्सरच्या गुरगुर गुरगुर आवाजानं म्हणती
बाळ पोटात गोल 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 फिरते म्हणते. असं असतं होय कुठं पोटात बाळ फिरतोय. असतंय आमच्या सासरी असते असं. होय, असतं. पण ती- आणि सगळे इथं नाही सासू सासरे सगळे तिचंच ऐकतात. ननन म्हणन ती पूर्व दिशा, ती म्हणन उठता उठायचं, ती म्हणन बसता बसायचं. माझ्या पाचीला पुजली मला तरच देती, लय तरच देती मला. पण मग तिच्या सासरी का नाही जाता येते? ती पोटोशी आहे ना, 7व्या महिन्याला आली इथं. 7वा महिना लागलाय ना तिला. इथं काही नाही, घरची वॉशिंग मशीन बी बंद केली मला. वॉशिंग मशीन बंद केली, मग धुणं कोण धुतय? मी धुते धोपाटण्यानं. मग हे बघ किती बघ कडक कडक झाले, दंड बघ किती कडक कडक झाले. अबो, जाम कडक झालेत ग. आणखी 4-5 दिवस काम केलं की बाई शिप होतील तुझे. गंमत सुनतेय शंकर्या. जरा वाईट, शांत राहा की. त्रास होतोय तिला रे. तस नाही शिकले. ही बघ कसं असतंय, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण अगं मी आता तुझ्या सासरचं आहे ती नवरा काय बोलत नाही का तुझा? बोलतोय, काय म्हणतो? मला म्हणतोय, आमचे हे मला म्हणतात तू सांभाळून घे. तिच्या आईला तिच्या तर एवढं सगळं झालं आणि एवढंच बोलतो तू सांभाळून घे. एवढंच बोललाय वय त्याचं तर थांब जरा वाईट, जरा शांत. सगळं तुझ्यामुळे होतंय. त्या दिवशी मांडवाचं मला बोलला असतंस, मला तुझ्याशी लगीन करायचं, आईशी बोलला असतंस तर माझ्यावर आज बोलायला लावू नकोस मला आता. मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे ती ही बघ तू समजून घे की आता ती नणंद आहे तुझी, ती काय मुद्दाम करणार आहे का? आता पुटुशी बाई आहे बाबा, ज्याचं त्याचं त्याला माहिती, जिला डोळ्या लागले तिला माहित ना कशाचं काय. बाबा बोललो मी उगाच. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे त्याचं काही चुकलं नाही. काय आहे, उद्या जेव्हा मला डोळे लागतील का नाही तेव्हा मी येते डोळ्यात मला काय काय पाहिजे तुला सांगा येते मी. मला कशाला तुझ्या डोळ्याचं सांगशील? तुझ्या नवऱ्याला सांग की मुळे लागले तुझ्या डोळ्यात तुला. शीतले जळायचा वास येतोय का? हे बघ कुठं तरी दूर दूर येतो. थोबाड फोडीन तुझं, शांत राहायचं. मग कशाला बोलतोय? मारीन गप्प. भांडा भांडा तुम्ही बी भांडा, मला शांतता देऊ नका माझ्या डोक्याला. असं नाही ग. बस मला सांग तू, मला सांग शंकर्या, आता मी आणि माझा नवरा आम्ही दोघं आमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसतोय, तर तुला काय वाटल? सांग की ती काय विचारती? ती तिचा नवरा कडेला नात असेल तर तुला काय वाटेल? हसतायत आतमध्ये असं करून हसतायत आतमध्ये दोघं कडे लावून, तुला काय वाटेल? सांग की शंकर्या, तुला काय वाटेल? वाटेल का दोघं गपकी. मला नाही माझ्या डोक्यात पण असली कल्पना येत की तू आणि तुझा नवरा. बर ठीक आहे, मला सांग तू आणि तुझी बायको दोघं तुमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसते, ती मी येईन दार ठोकायला? मी येईन की नाही मला फक्त उत्तर दे. ही पण नाही येत माझ्या डोक्यात. मी आता दुसरे कोणाला बायको म्हणून नाही बघू शकत. नाही मग आधीच सांग की हिचा नवरा आतमध्ये कडेला थोबाड फोडीन तुझं दातीच की. उत्तर नाही देत आहे. नाहीच देणार तो बी तसं करू शकत नाही, मी बी तसं करू शकत नाही. आपण नाही दार ठोकणार, पण माझी नणंद ती दार ठोकते. बावळट कुठली दार ठोकती वय? दार ठोकती आणि म्हणती हसू नका, तुमच्यामुळे माझं बाळ हसतंय, मला झोप नाही येत. तिच्या तर कुठे जाते शितले? 4 मार आणखी 4 मार. तिच्या तर आता कशाला दगड मारत्या? कशाला दगड? काय झालंय एवढं? कशाला त्रास करून घेते? होतोय मला त्रास शंकरे, मला मुक्कार त्रास होतोय. शितले माझ्या मनचा कोणीच विचार करत नाही त्या घरात, मला कळून चुकलंय. मी सवय लावली ना सगळ्यांना, आई मी करते सगळं करायचं होतं मला. आता सगळं माझ्याच उराशी येऊन बसलंय. शितली आहे का नाही शितली, आता घाण्याला झोपलेला बैल झालाय. सगळे म्हणतील तसं मला वागावं लागतं, मला लय त्रास व्हायला लागलाय. मी आहे तू असून उपयोग काय? हे नवऱ्याला वाटायला नको, सकाळ धरणे एक फोन नाही केला मला त्यांनी. जिजूनी एक बी फोन नाही केला होय? कसला माणूस आहे तो. नाही तर असं काय नाही, ती नाचतील कामात जरा. ते काय नाही, मी ठरवलंय ज्या घरात मला विजत नाही, ज्या घरात मला मानत नाही, त्या घरात मला राहायचं नाही. म्हणजे मी ठरवलंय. काय ठरवलंय? गाडी मोड घेणार आहे. काही याडबीड लागली बाजू तिकडे, काही याडबीड लागले तुला तिकडे सर शितले? गाडी मोड किती असोय? मी घेणार आहे गाडी मोड, मला नाही राहायचं त्यांच्यासोबत. मला ज्या घरात त्रास होतो मला त्या घरात राहायचंच नाही बिलकुल. अगं तुझं शंकरे खुश हो, गाडी मोड घेणार आहे. गाडी मोड घेतली शंकरे. येडी आहेस का ग? गप बस जरा, गप. येडी आहेस का? संसार आहे तिचा. पागल गप बस.
माकड तोंड्या म्हणतीया बाईच्या जातीनं असला विचार करू नये बाईच्या काय बापाच्या जातीनं पण असला विचार करू नये शिकले ऐक की ग ए अगं आता संसाराला लागल्या तू आता बारकी शिकली नाही राहिली हा तुझा संसार आहे असं काडी मोड तू मला शिकवू नकोस. तसं नाही मी आपलं का नाही आलास मांडवात आणि का नाही बोललास मला शितलीवर प्रेम आहे मला तिच्याशी लगीन करायचंय तुझ्यामुळे ही हाल झाले माझ्या आज. तुझं तेव्हा बोललास तसं आज आपण बोलायला लावू नकोस रे मला. मी बोललो होतो तेव्हा मला 2-3 महिने ते मी आईशी बोलतो आणि मग कधी बोलणार होतास 2-3 महिन्यांनी तिथं बोलावर चढणार होते मी त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी काय करणार होतास. तू मला तेव्हा सांगत होतीस पळून जाऊया असं कसं पळून जायचं लग्न काय असं कालवा करून करायचं असतं का शांतपणे सगळ्यांची मन राखून करायचं असतं लग्न. शांतपणे का का चित्तव हा मला बोलायला लागलास ते काय नाही आता मी ठरवलंय ज्याला बोलता येतं ज्याला माझ्यासाठी भांडता येतं असा एखादा मुलगा बघीन आणि लगीन करीन दुसरं त्याच्या बरोबर. आता कुठं आणायचं असा पोरगा कसला आहे ग यो कसला आहे ग शिवले मी काय करू ग. आता दुसऱ्या लग्नासाठी कुठं आणायचा पोरगा बरोबर विचारलंय की मी नको काळजी करू शंकर्या तू त्याची काळजी करू नको हा. मला बोललं की ज्याला वाईट वाटतं ज्याला माझं मन कळतं ज्याला माझ्यासाठी भांडता येतं मला ठेस लागल्यावर ज्याच्या डोळ्यात पाणी येतं असा मुलगा भेटन मला कधी ना कधी. तू नको काळजी करू माझी. माकड तोंडे याडा आहेस वय तू ती तुला एवढं सांगते ज्याच्या डोळ्यात पाणी येतं मन कळतंय तुला काय बोलायचंय फक्त एवढंच बोलायचंय ना की मी हाय तुझ्यासाठी म्हणून बोल की. असं नाही बोलू शकत लग्न झालंय. तर तोंड्या हात जोडती संधी आली काडी मोड घेते ती लगेच जा आईकडे तिला सांगून टाक आम्ही लग्न करतोय लग्न करून टाक संधी आहे संधी आहे. नाही अगं पण ऐक ना, तिचा संसार आहे आता. तू पागल आहे सोय हे बघ ती फक्त बोलती की असा मुलगा शोधते ती काडी मोड घेते तू तू एवढंच बोल लेका की फक्त मी हाय मी आहे मी हाय बोल मी आहे. मी हाय मी आहे म्हणू हा मी हाय बोल फक्त चालेल असं बोलू हा हा मी हाय जा पटकन जा मी हाय नाही चांगलं नाही वाटत. बोल बोल जा तू इसका पटकन बोल ना. मी हाय बोल शिकले शीतले ह्याला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी जा. हा तू बोल शिकले बघ मला माहित आहे तुझं लग्न झालंय. अरे कुठं शोधायचं पोरीला पाहुणे या शितले अरे हितानी काय करतेस कुठं कुठं हुडकायचं ह्या पोरीला जावय बापू भेटायला आलेत बघ की. जीजू आले शीतले जीजू आले. आणि तू रे हिचं काय करतोयस. ती मामा शितले आल्या लय दिवसानं गावा तर मग म्हणलं भेटून घेतो तिला. हा नमस्कार हो ना नमस्कार. अरे शितले जावय बापू आलेत बघ. ओ मामा इकडे माझ्याशी बोलायचं काम नाही अजिबात मला राग आलाय तुमचा. सकाळ धरणं एक फोन बी केला नाही बायको मेली खपली का काय झाली तिला काहीच बघितलं नाही मला एक फोन केला नाही मला ते घरात राहायचं नाही मला त्रास होतोय सगळ्या गोष्टीचा मी सोडून जाणार आहे आता चॉकलेट बिकलेट देऊन मला लाडीगुडी लावायचं काम नाही. हे काय आहे आपल्या नवीन घराची चावी. तू म्हणालीस ना तुला त्या घरात त्रास होतो नवीन घर घेतलं. ज्या घरात माझ्या बायकोला माझ्या सगळ्यात आवडणाऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल त्या घरात मलाही राहायचं नाही. हे घर फक्त आपल्या दोघांचं आहे. आई बाबांना सोडून जमणार आहे तुम्हाला माझ्यासोबत राहायला. का नाही जमणार. अगं माझ्याबरोबर लग्न करून तू सुद्धा आलीसच की तुझ्या आई वडिलांना सोडून सगळा गोतावळा मागे टाकून. मग मला का नाही जमणार. आणि वेगळं राहतोय याचा अर्थ काही आपण आई वडिलांना सोडतोय त्यांचे संबंध तोडतोय असं नाही होत. आणि हे घर आपल्या घरापासून एक 4 गल्ल्या दूरच आहे. येशील आपल्या घरी. गेला का राग. फोन नाही केला सकाळी फोन नाही. माझा चार्जर तू घेऊन आली आहेस म्हणजे बॅटरी लो झाली आहे कसा काय फोन करणार मला सांग. हा आंबा आवडतो ना तुला. सगळं संपवलं नंदिनी. अगं मी अख्खाच आंबा बनून आलोय बघ.
पाहुण शीतलीचा राग गेला बरं का ऐका आता अरे बापू अभिनंदन तुमचं. वा वा झाकते मस्त बोलला का शंकरराव पुढल्या महिन्यात यायचंय तुम्हाला घर भरणीसाठी. मी जो लग्नाचा मंडप सजवला होता ना सेम टू सेम तसंच मला घर सजवून हवंय. प्लीज शीतले त्यांना सांगशील का? त्याला काय सांगायचंय भुस्सार येते उड्या मारत मारत येईल आपल्याकडं सांगायची गरज नाही. माकड आहे ते माकड उड्या मारतच असते. शिवलेजी तुम्ही पण या. एक महिना आधी येते मी जिजू. ती येणार तिला सांगा म्हणायला लागत. ती मांजर आहे दुसऱ्याच्याच घरात पडीक असते मांजर आहे ती. बरं हे गे आणि निघूया ना. मी निरोप देऊन येते. हा चालेल चालेल मी मग मागे थांबतो. माग कुठं थांबताय टपरी जाऊ चहा पिऊन असं काय करता. अहो नको नको अहो चला तुम्ही किती दिवसाने आलाय तुम्ही भेटायला. पटकन या ते खूप बोलतात पटकन. बघितलंस माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी मला त्रास होतोय म्हणून नवीन घर घेतलंय. त्याच्या आई बाबांना सोडून तो माझ्यासोबत नवीन घरात राहणार आहे. तुला जमल का? मला नाही जमायचं आईला सोडायला तिच्या विरोधात जायला. नाही जमणार. जमलं असतं तर बोलले असत्यात. नवीन घरात यायचं बरं का तू. आपण लय मज्जा करू. कधी तुला वाटेल ना पम्याशी भांडण झालं की माझ्याकडे येत जा. हा आणि आता ते सासू सासरे तसे चांगले आहेत ग. त्या नंदीच्या नागदाला लागून ते जरा बिघडले पण त्यासनी मी घरी घेऊन येईन. फक्त त्या नंदीला उंबर ठेवा लाडू द्यायचे नाही मी. बघ शितले मालकी नाही मी. अय शितले एक सांगू का ग तुला? हा सांग. जेव्हा सांगायचं होतं तेव्हा नाही सांगितलंस. नाही मला कळतंय तुला होतोय तिकडं सासरी तरास पण अशी नव्हतीस ग तू. माझी शितलीनं नाती जोडणारी आहे तोडणारी नाही है ना. म्हणजे होऊ शकतो नंदीचा त्रास होऊ शकतो आई बापाचं काहीतरी वाटू शकतं पण काय ना माणूस म्हातारा व्हायला लागला ना बारकं पोर व्हायला लागतं त्याचं. आणि आपण नाही सोडत ना बारक्या पोरांचा हात. ती शारदल्या तुझ्या भाऊजायचं पोरग त्या बारक्याचा कधी हात सोडलास का ग गर्दीत जत्रेत? नाही ना. सोडवत नाही आपल्यालाच त्यांचा हात. बारके असतात पोरं. त्याच्या आई बापाचा पण हात नको सोडू. तो तयार होईल बरं का. ती म्हणेल आपण दुसरीकडे रवाना असं करू तसं करू. तू नको सोडू. शितली नाती जोडणारी आहे ना तोडणारी थोडी आहे का नाही. नाती अशीच असतात ग. ती गुलकंदासारखी मुरवावी लागतात मगच त्याचा गोडवा चाकता येतो आपल्याला. ती थांबले तिचा पाहुणं थांबले ती तुझ्यासाठी. घरी ये. नवीन घरी उभी ये. नीट जा ग शितले. हे बॉबा घेऊन जा तुझ्यासाठी. अय माकड तोंड्या आपण लई घाण आहे पण आता शेवटचं बोललास गोड बोललास. काय बोललास? काय नाही असंच म्हणलं. वा 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 जोरदार टाळ्या. मोकार भारी झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. अफलातून अफलातून लाजवाब. ऍक्च्युली ना तुम्ही तिघं गुलकंदापेक्षाही जास्त मुरलेला आहात या कॅरेक्टर्समध्ये. त्यामुळे त्याचा गोडवा इतका अप्रतिम बाहेर येतो की क्या बात आहे. लाजवाब केलंय तुम्ही तिघांनी. आहा. आणि गुलकंदानं फक्त ते नात्यांमध्येच असतो किंवा तो मुरलेला असं काही नाही. म्हणजे मला असं वाटतं की समोरून हात येतोय तिचा तिची मैत्रीण हात देते आणि तो हात हातात न घेणं हाही गुलकंदच आहे. किंवा त्याच्याकडे बघत तिला घट्ट मिठी मारणं ना हा पण गुलकंदच आहे. गुलकंदाचे वेगवेगळे प्रकार आहे जे तुम्ही दाखवलेत. लाजवाब लाजवाब. आणि आंबा तू पण म्हणजे आंब्याचं एक फार महत्त्वाचं आहे की तू वेळेवर आला तर तो गोड वाटतो. त्यामुळे तू त्या करेक्ट वेळेवर आलास की क्या बात आहे. भयानक इंटेन्सली प्रेझेंट करता तुम्ही ही सिरीज आणि अशी घुसते ती काळजात कुठेतरी. असं काहीतरी हल्ल्यासारखं होतं. बहारदार मजा आली. सई. एका अर्थाने मी म्हणेन की बरं झालं मी लास्ट टाइम नव्हते. मला काय शंकर्या शितली जुदा झालेले बघवत नाहीयेत. मला आत्ता
नमाच्या डोळ्यात जेवढं पाणी होतं तेवढं माझ्या मनात आता बोलताना पण मला असं होतंय कसं स्क्रीन प्ले मध्ये बदल करून परत यांना एकत्र आणता येईल असा मी खूप विचार करते. मला सहन होत नाहीये कारण आता मला असं वाटतं की मी नाही बघू शकणार पुढच्या वेळेस. खूप सुंदर परफॉर्म केलं, देखणं मज्जा आली. सही